बघा, ईव्हीएम घोटाळ्यामागे भारतीय जनता पक्ष आहे. उत्तम जानकर हे ज्या भागातून निवडून आले तिथे मरकडवाडी आहे. मरकडवाडीच्या लोकांनी जे बंड केलं, रस्त्यावर येऊन मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि तिथे 144 कलम लावलं. त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमचा घोटाळा काय आहे ते समोर गेलं. ते उत्तम जानकर जेव्हा समोरून काही गोष्ट सांगतायत ईव्हीएम संदर्भात, तेव्हा तो विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात काही नव्या डेव्हलपमेंट समोर येत आहेत. अपात्र ज्या लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आता पुन्हा सरकार आपल्या खात्यात जमा करून घेते. अर्जांची छाननी सुरू आहे. बघा, त्याच्यावरती लाडक्या बहिणी आणि सरकारमधला हा विषय आहे. आता आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे. मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतही परत द्या. हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे. यात फार मोठा घोटाळा झालेला, निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता. भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला शंका आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मला वाटतं की कोबाळावर महापालिका निवडणूक लढेल, कारण काही आमदार असं म्हणतात की आम्ही कोबाळावर लढू. कुठे? मुंबईत महापालिका. भारतीय जनता पक्षाविषयी म्हणताय? बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांच्याबरोबर निवडणुका लढणार नाही. हे मी तुम्हाला सांगतो. विधानसभेच्या म्हणतो, महापालिकेच्या तर सोडूनच द्या. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षानं नितीश कुमारांना बरोबर घेतलं. त्याच बिहारमध्ये नितीश कुमारांचे 10 खासदार फोडण्याचं काम सुरू झालंय. जो पक्ष एनडीए मध्ये आहे त्याच पक्षाचे खासदार ते फोडतायत बिहारमध्ये 10. माहिती आहे का आपल्याला? त्याच्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत. ते एनडीए मध्ये राहतील की नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये आता शंका आहे. भविष्यात ते एनडीए बरोबर निवडणुका लढतील का? कारण जो मित्र असतो त्याच्या पाठीत वार करायचा, हे भाजपचं धोरण बिहारमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. याचाच एक असा भाग आहे की कदाचित नितीश कुमार जर बाहेर पडले आणि बहुमत पूर्ण नाहीये भाजपकडे, अशा वेळेस एनसीपी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचा वेगळा यांचे खासदारही ते कशा करतात? त्यांच्याबरोबर घेऊ शकतात. असं काय त्यांना सोनं लागलंय का गुळ लागलाय? हा, आम्ही का मुंगळे आहोत का त्या ढेपेला चिटकून बसायला? जर सरकार अल्पमतात येणार असेल तर आम्ही एकत्र लढलेलं जे इंडिया आहे त्यांचं सरकार येईल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा कशाला पाहिजे? असं त्यांनी काय दिवे लावले त्या देशामध्ये? हा, ट्रम्प त्यांना शपथविधीला बोलवायला तयार नाही, ही त्यांची पत आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री व्हाईट हाऊसच्या बाहेर गेल्या 15 दिवसापासून बसून आणि उभे आहेत की मोदींना बोलवा. नवाज शरीफना आमंत्रण आहे, श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्याला आमंत्रण आहे, पुतीनला आमंत्रण आहे, फ्रान्सच्या प्राईम मिनिस्टरला आमंत्रण आहे, सौदी आणि गल्फमधल्या लहान राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रण आहे. पण विश्वगुरूंना अद्याप आमंत्रण नाहीये. त्याच्यामुळे विश्वगुरू अस्वस्थ आहे. अशा ज्यांचा प्रतिष्ठा अशी ढासळते आहे त्यांच्या आणि देशाची, त्यांच्या हातात देशाची सूत्र आम्ही परत का द्यायची? राजन साळवींचं नेमकं शिवसेना युनिटीमध्ये काय चाललंय? राजन साळवी परवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की मी बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिक आहे, माझ्या बाबतीतल्या अफवा आहेत. पण आता परत अशा बातम्या येत आहेत की त्यांचे पक्ष बदलाचे संकेत येत आहेत, त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव. मी पाहतो. मी आता राजन साळवी आज मातोश्रीवर येणार आहे. आम्ही सगळे तिथे आहोत. राजन साळवी येत आहेत, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबरचे कोकणातले येत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात संवाद चालू आहे. राजन साळवी हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आतापर्यंत त्यांना रत्नागिरीमध्ये नगराध्यक्ष पदापासून आमदारकीपर्यंत आणि जिल्हा प्रमुख पदापासून ते उपनेते पदापर्यंत ही सगळी प्रतिष्ठेची पदं त्यांना शिवसेनेनं दिलेली आहे आणि त्याबद्दल ते नेहमी कृतज्ञ असतात. एक कडवट झुंजार शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे. त्याच्या मनामध्ये असे काही विचार असतील असं मला वाटत नाही.